सोमवार दिनांक 6 जानेवारी 2025 गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं जे स्टोरीज होत्या त्या संपवल्या. म्हणजे 26 एपिसोडचं जे होतं त्यातलं मागचे 13 एपिसोडच्या ज्या 10 स्टोरीज सुट्टीपर्यंत झाल्या होत्या त्याच्यानंतर पुढे म्हणजे टोटल 20 स्टोरीज आहेत. 13 नंतर मग मी अजून 10 स्टोरीज हे केल्या. तर टोटल म्हणजे 20 स्टोरीज आहेत 26 एपिसोड्समध्ये. सगळ्या स्टोरी वेगवेगळ्या आणि छान आहेत. तर आता त्याच्यातच मी कंटिन्यू करते. पण मागच्या ह्याच्यातलं मला जे मानभंजन आठवत नव्हतं स्टोरी त्याची. तर त्या मानभंजनच्या स्टोरीमध्ये असं होतं की एक कपल असतं आणि तो नवरा एका थिएटरच्या प्रेमात पडतो. तर बायकोला अर्थात म्हणजे थोडंसं इन्सल्ट, म्हणजे आधी तिला कळतच नाही की का हा उशीर करतो वगैरे. आणि मग जेव्हा तिला कळतं की एका थिएटरवालीच्या प्रेमात आहे तर ती म्हणते की तुम्ही असं लपून लपून किंवा असं का करता, मी पण येत जाईन ना, मी पण ॲप्रिशिएट करते, मलाही येतात गाणी आणि हे ते. पण तो म्हणतो नाही, ही बायकांनी जायची जागा नाही आहे. आणि नंतर मग एका प्लेमध्ये ती जी थिएटर ॲक्ट्रेस असते तिला नीट परफॉर्म करता येत नाही. तर तिला तो डायरेक्टर बरंच बोलतो, तर ह्याला हे सहन होत नाही. तर हा म्हणतो सोडून द्या सगळं, आपण दोघं मिळून राहू कुठेतरी. आणि तो तिला कुठेतरी घेऊन जातो. पण ती थिएटरची हे असते कलाकार, तर ती त्या सगळ्या गोष्टी टाळ्या आणि लोकांचं ॲप्रिसिएशन मिस करत असते खूप. आणि मग तेवढ्यात एका वेगळ्या मुलीचं नाव पुढे येते थिएटरमध्ये आणि ती की मीराचा रोल खूप छान करते वगैरे वगैरे. तर मग ही हट्ट धरते त्याच्याबरोबर की मला बघू तर दे माझी जागा कोणी घेतली म्हणून. आणि मग जेव्हा येतात ते तेव्हा कळतं की याचीच जी बायको असते तिनेच तो रोल केलेला असतो. आणि म्हणजे तिचं जी मानभंजना झाली असते, म्हणजे तिचं जे तिला सोडून जो नवरा गेला असतो ज्या गोष्टी करता, तर तेच तिने आज मिळवलं असतं. तसं छान आहे ती पण गोष्ट. आता आजच्या या पुढच्या एपिसोडमध्ये एक गोष्ट आहे त्याग. तर आता त्यागमध्ये कंबाईंड फॅमिली आहे. 2 भाऊ, त्यांच्या बायका आणि सासू अशी राहत असतात. तर त्यांच्याकडे थोडंसं जरा असं नाही करायचं तसं नाही करायचं, म्हणजे थोडंसं हा प्रकार. आणि बायकांनी जास्त बोलायचं नाही, म्हणजे टिपिकल जुन्या काळच्या पद्धतींप्रमाणे चालू असतं. पण ती जी छोटी बहू असते तर तिला हे सगळं काही पटत नसतं. तर ती म्हणते मी गरीब जरी घरातली असेल तरी मलाही मान सन्मान आहे आणि चुकीचं काय बरोबर काय ते मला नाही पटलं तर मग मी ते नाही ऐकणार. तर अशाच याच्यामध्ये त्या मोठ्या बहूची एक भाची येते राहायला. ती सासू तिला खूप उलटं सीधं बोलते आणि न बघता जबरदस्ती तिचं एका वेड्याशी लग्न लावून देतात. तर ती दुसऱ्याच दिवशी येते, पण ते तिला जबरदस्ती तिला म्हणजे म्हणतात. तर ही तिची बाजू घेते. पण मग तिला हे नको वाटायला म्हणून ती पळून जाते. आणि तिचं मग काहीतरी बरं वाईट होतं, म्हणजे कळतच नाही काय झालं तिचं पुढे त्या मुलीचं. तर हिला ते खूप वाईट वाटतं. पण हिला मग आता ते पटत नाही इथे राहणं. पण मग आता हे कसं जाऊ देणार. मग तिला लक्षात येते की आपण देवाचं नाव किंवा तीर्थयात्रेचं नाव घेतलं तर आपल्याला जाऊ देतील. मग ती असंच म्हणते की मला अशा अशा तीर्थयात्रेला जायचंय. तर सगळी तिची तयारी वगैरे करून देतात आणि ही जाऊन दुसऱ्या गावाला पुरीला जाऊन राहते तिथे धर्मशाळेत. आणि 15 वर्षानंतर ती पत्र पहिल्यांदा लिहिते त्याला, आपल्या नवऱ्याला, की मी का बरं असं केलं किंवा मला हे असं का पटलं नाही. तर आणि म्हणून मी आज पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे पत्र लिहिते आणि हे पहिलं आणि शेवटचं. 15 वर्ष आपण आहोत, तुम्ही दुसऱ्या कोणावर प्रेम केलं नाही, मी कोणावर केलं नाही, पण मला तुमच्या घरातल्या काही गोष्टी पटतच नव्हत्या आणि मी त्या वातावरणात राहू शकत नव्हती. आणि अशा याच्यामध्ये राहणं मला शक्य नव्हतं, म्हणून मी ते सोडून आली. तर हे याच्यामध्ये होतं, सॉरी म्हणाली की चिठ्ठीमध्ये, त्यागमध्ये नाही.
त्यागमध्ये ती मुलगी आपल्या नवऱ्याला म्हणजे हे करते, म्हणजे त्याला जसं पाहिजे तसं वागू देते, असं काहीतरी आहे, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये. नंतर वारीस जरा वेगळ्याच टाईपचं होतं. वारीसमध्ये एक म्हातारा असतो आणि तो आपल्या नातवाला म्हणजे मुलाला आणि आपल्या बायकोला काही बघत नसतो आणि काही त्यांना देत नसतो, जेव्हा की त्याच्याकडे गडगंज पैसा असतो. पण तो आपल्या नातवाला पाहिजे ते त्याने तोंडातनं जे काढलं ते आणून द्यायचा. आणि म्हणजे त्यांनी हे ठरवलं की आपली जी संपत्ती आहे त्याचा हा वारीस आहे, हा सगळं देखभाल करणार त्याची. पण पुढे त्याच्या लक्षात येतं की हा काही म्हणजे ऐकणारा सॉरी मग आई त्याची म्हणजे त्याची बायको वारते, तो मुलगा चिडून आपल्या मुलाला घेऊन निघून जातो. तर हा वेड्यासारखा होतो म्हातारा आणि वेड्यासारखा वागायला लागतो. पण मग त्याच्या मागे असे मग मुलं लागतात त्याला चिडवायला वगैरे. तर त्याच्यातच एक असा बदमाश काही वर्षांनी बदमाश मुलगा दिसतो त्याला. तर तो त्याच्याशी जरा बोलतो. तर तो म्हणतो चालशील का माझ्या घरी वगैरे, आणि मग तो त्याला त्याचे लाड करतो आणि त्याला वाटेल तसं सगळं देतो. तर तो म्हणतो कुठून आलास तू? तर तो सांगतो मी मला शाळेत जायचं नाही, माझ्या वेळी जबरदस्ती करत होते म्हणून मी पळून आलोय. मग हा आधी त्याला खूप आपल्या विश्वासात वगैरे घेतो आणि शेवटी एक दिवस तो त्यांनी एक धन पुरून ठेवलं असतं एका मंदिरामध्ये, तर तिथे घेऊन जातो आणि पूजा अर्चा करून त्याला तिथेच बंद करून तो येतो बाहेर येतो. तर त्याला समोर त्याचा मुलगा दिसतो. तो म्हणतो अरे तू इथे कसा? तर तो म्हणतो मी माझ्या मुलाला शोधत आलो इथे, म्हणजे ऍक्च्युली त्या म्हातारीच्या नातवंडालाच. तर तो म्हणे कुठे आहे तो? तर म्हणे नाही तो शाळेत आहे. त्याचं नाव काय आहे ते कळल्यावर हा डोक्याला हात मारून घेतो म्हातारा की आपण आत्ताच त्याला त्या याच्यामध्ये कोठारात बंद केलंय आणि आता तो म्हणजे जगणारच नाही. म्हणजे त्याची अशी समजूत असे की आत्मा आपल्या याची रक्षण करणार आपल्या सगळ्या संपत्तीचं. पण तो आता म्हणजे नातूच त्याचा मरून गेला, पण तो मुलाला काही सांगत नाही, फक्त कपाळाला हात मारून घेतो. नंतर टू सिस्टर्स एक थोडीशी छान आवडली म्हणजे मला. तर दोघं भाऊ असतात आणि सॉरी 2 बहिणी असतात आणि त्यांचे वडील मरताना हे घेतात एका याच्याकडनं, म्हणजे एकाशी तर लग्नच लावून देतात पण म्हणजे त्यांच्या मर्जीनी. आणि दुसरा एक डॉक्टर होणार असतो आणि त्याची ती दुसरी मुलगी पण डॉक्टर होणार असते. तर तो म्हणतो की तुम्ही मोठे होऊन माझा दवाखाना सांभाळा आणि मोठं उभं करा, असं तो फिक्स करतो आणि मरतो. आता काही दिवसांनी आणि त्या लोकांमध्ये खूप छान म्हणजे रिलेशन्स असतात सगळ्यांचे. तर हा छोटा जो असतो तो जळत असतो मोठ्या अशी की सगळं त्याला आयतं मिळालंय, आयतं मिळते, स्वतः काही धडपड करायला नको, मला तर असं स्वाभिमानी नसताना कसं काय असं करतात वगैरे वगैरे. तो बडबड त्याची आपली चालू असायची नेहमी. आणि त्याला आपल्या होणाऱ्या बायकोचं म्हणजे त्या लहान बहिणीचं त्याच्याबरोबर टेनिस खेळणं वगैरे पण काही आवडायचं नाही. एकदा मग हळूहळू ही बहीण आजारी पडते, तिचं काही डायग्नोसिस होत नाही काय नक्की तिला झालंय, म्हणून मग ही येऊन इथे राहते. आणि मीनव्हाईल हा जो डॉक्टर असतो तिचा फिओन्सी, तर त्याला लंडनमध्ये अपॉर्च्युनिटी मिळते म्हणून तो चालला जातो. आणि मग एक दिवस पत्र येते त्याचं की मी आता तू माझी वाट बघू नकोस, मला इथेच एक जण आवडली, मी तिच्याशीच लग्न करणार आहे. मग आता बायको आजारी म्हणजे आपली मोठी बहीण आजारी असते आणि हा जिजाजी असतो तिचा. तर पण हळूहळू मग त्यांची जवळीक वाढते आणि रिलेशन्स पण मग होतात. हिला सगळं दिसत असतं पण ती काहीच बोलू शकत नाही. पण मग तिला असं वाटतं असं लपून येण्यापेक्षा आपण किती दिवस आता राहणार आहे. डॉक्टर पण म्हणतात काही मी सांगू शकत नाहीये, तुझा आजार फक्त म्हणे तू आनंदी राहा. पण ते असं बघून ती आनंदी राहू शकत नाही. मग ती एक दिवस स्पष्टच बोलते दोघांनाही की हे असं लपून हे करण्यापेक्षा इथेच येऊन राहा ना, आपण तिघही मोकळे, किंवा आता इथे सगळे ओळखतात, आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया. आणि
तिथे आपण सगळं आपलं हे करू. तर मग त्याचे एकदम डोळे उघडतात की आपण काय करतोय हे, आणि स्वाभिमानापोटी आपण म्हणजे आपण इतकं स्वाभिमानी आहोत तरी पण आपण कसं काय वाहवत गेलो वगैरे असं. आणि त्या छोट्या बहिणीलाही पश्चाताप होतो की आपण बहिणीच्याच याच्यावर हे केलं. मग ती पण निघून जाते आणि मग या दोघांमध्ये सगळं छान होतं. मध्ये फक्त त्यांचे बिझनेसचे उतार चढाव वगैरे असे दाखवलेत. त्याच्यात कशी ही सॅक्रिफाईस करते आपले सगळे दागिने वगैरे देऊन, आणि ह्याचं त्या लहान्या बहिणीशी अफेअर चाललं असं म्हणजे त्याचं बिझनेसमध्ये लक्षच नसतं आणि त्याच्यामुळे लॉस झालेला असतो. नाहीतर हा खूप हुशार असतो, त्याचा हात धरणारा कोणीच नसतो. आणि मग हे त्याला लक्षात येतं की आपण फार चुकीच्या पद्धतीने वागतोय, आणि मग त्याला ते रिअलाइज होते आणि मग तो परत मूळ पदावर येतो. छान आहे, पण ती गोष्टी दोघांनी छान काम केले. अपरिचित मध्ये एका म्हणजे एक मुलगा असतो, त्याचे वडील नसतात आणि बहीण म्हणजे त्याची आई मामाकडे म्हणजे आपल्या भावाकडे येऊन राहत असते. म्हणजे तो थोडक्यात आपल्या आईबरोबर मामाकडे राहत असतो. तर त्याच्याकरता एक स्थळ येते. तर त्याचे मामा जरा थोडेसे पैशाचे लालची असतात आणि थोडंसं त्यांना इगो आणि स्वतःचं स्टेटस वगैरे असं असतं. तर जेव्हा त्यांना कळतं की थोडेसे गरीब आहेत, म्हणजे आधी व्यापारी होते पण त्यांना लॉस झाला, पण ते आपल्या मुलीचं लग्न छान करून देणार आहेत, तर ते इन्सिस्ट करतात की नाही, इथे कलकत्त्यालाच करून द्या वगैरे. आणि मग किती किती तोळे सोनं घालायचं वगैरे सगळं होते. लग्नाच्या दिवशी ते म्हणतात, म्हणजे ते मामाजी त्यांचे म्हणतात की ठीक आहे, आता आपण पुढचे रिच्युअल्स करू, पण त्याच्या आधी मला नवऱ्या मुलीचे दागिने तपासायचे, मी माणसाला घेऊन आलो, खरे आहेत की नाही ते ऐकल्याबरोबर हा शॉक्ड होतो. तर हा त्याला बोलवतो, नवऱ्या मुलाला. तर तो म्हणतो, मी मामासमोर मी काहीच बोलू शकतो. खरं त्याला हे बिलकुल पसंत नसतं, पण नाईलाज असतो, म्हणजे तो मामाच्या पैशांवर जगत असतो, शिकत असतो. आणि मग ते म्हणतात ठीक आहे. तो आपल्या मुलीला सगळे दागिने काढायला लावतो, तपासतात. तो सोनार म्हणतो, असा दागिना मिळणारच नाही, इतकं प्युअर सुद्धा, आणि तुम्ही जेवढं मागितलं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. मग ठीक आहे म्हणतात. मग ते वडील शांतपणे म्हणतात, तुम्ही आता सगळे बराती जेवा वगैरे, मग आपण रिच्युअल्स करू. आणि मग जेवण झाल्यावर ते म्हणतात, नमस्कार, आम्हाला तुमच्याशी रिश्ता करायचा नाही. मला लक्षात आलंय की माझी मुलगी तुमच्याकडे सुखी राहणार नाही म्हणून. त्यांना ते खूप लागतं मामाला, असं जळफळाट होतो तो, बघतोच मी या माणसाला कसं वगैरे, म्हणजे असं करून जातात. हाई मग जेव्हा आपल्या पायावर उभा राहतो, शेवटी तो आपल्या म्हणजे तो मामाकडून बाजूला होतो, कारण त्यालाही ते पटत नसतं, पण आता शिकेपर्यंत तरी त्याला राहण्याचं असतं. मग तो आपल्या आईला घेऊन कुठेतरी बाहेर चालला असतो. तर मग ट्रेनमध्ये त्याला ती गाठ पडते आणि त्याला ती तेव्हा आवडलीच असते. आणि मग एकूणही बाकी तिचं ती आता एक अनाथाश्रम टाईप चालवत असते, जिथे मुलींना ती सगळं शिकवत असते वगैरे. तर तो म्हणतो तिला की माझं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझं म्हणजे तू म्हणजे मला क्षमा कर वगैरे. तर ती म्हणते, मी तुमच्यावर रागवलेच नाहीये आणि मला लग्न करायचंच नाहीये, तुम्ही ते अदरवाईज घेऊ नका, मला माझा मार्ग सापडलाय. तेव्हा म्हणे मी तयार झाली होती लग्नाकरता, पण त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं की नाही, माझा हा मार्ग नाहीये, माझा मार्ग समाजसेवाचा आहे. मग तो कुठल्याही प्रकार म्हणजे माझं मन संसारात न रमता इथेच रमतंय, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही मनावर घेऊ नका. मग हा पण शेवटी तिला म्हणतो, ठीक आहे, मी तुझ्यावर काम तर करू शकतो, तेवढाच तुझा सहवास. आणि मग तो तिला तिच्या कामामध्ये मदत करायला लागतो. तर असं अपरिचितचं गोष्ट आहे. नंतर कंकाल मध्ये उगीच थोडस असं भूताटकीचं वगैरे असं दाखवलंय. एक मुलगा असतो की जो हॉस्टेल मध्ये राहायला येतो. तर आधी तर ते लोक नाही म्हणतात, रूम खाली नाहीये. मग तो जबरदस्तीच करतो, म्हणे मी आधीपासून बुकिंग केलंय, मी आता कुठे जाऊ इतक्या रात्रीचा वगैरे. तर ते त्याला एक रूम देतात की ज्या रूम मध्ये एकाची डेथ झालेली असते, जळून स्वतःला मारून घेतलं असतं, आणि त्या खोलीमध्ये एक स्केलेटन पण ठेवलं असतं. तर ते स्केलेटन जिचं असतं तिची ती स्टोरी आहे. तर त्याला ती म्हणजे दिसायला लागते, येऊन बसते आणि मग ती त्यालाच आपली स्टोरी सांगते. की ती म्हणते की मी लवकर माझं लग्न झालं, मी विधवा झाली, मग परत मी आपल्या घरी गेली, भावाकडे राहत होती. तर भावाच्या घरी एक डॉक्टर यायचा, मग त्या डॉक्टरच्या मी प्रेमात पडले.
पण आणि मग त्याला वेगवेगळ्या प्रकारे मी म्हणजे इशारे करत होते की मला तू आवडतो वगैरे. पण शेवटी समाजाचं हे आणि विधवेशी कोण लग्न करणार किंवा विधवेवर कोण प्रेम करणार. तर तो म्हणजे आपलं दुसरं लग्न ठरवतो आणि ती अशीच मध्ये त्याच्या हॉस्पिटलमध्ये लुडबुड वगैरे करायची. तर त्याच्यात एक दिवस बाटलीत ती विचारते हे काय ते काय ते, त्याच्यात एका याच्यात विष असतं. तर मग ते जेव्हा लग्नाच्या दिवशी रात्री हे सगळे मित्र ड्रिंक करत बसले असतात, ती त्याच्या ड्रिंकमध्ये ते विष मिसळते आणि स्वतः पण विष मिळून मरून जाते आणि तिचा तो कंकाल तिथे त्या ठेवलेला असतो. ती अशी म्हणजे स्टोरी ओके स्टोरी. त्याच्यानंतर एक होती स्टोरी, द स्टोरी ऑफ अ मुस्लिम गर्ल. एक गरीब मुलगी म्हणजे अनाथ म्हणजे आपल्या काकाकडे राहत असते. तिचे आई वडील नसतात आणि काकांनीच तिचं पालन पोषण केलं असतं आणि मग तिचं लग्न ठरते. आता त्या गावामध्ये खूप लुटेरे, दरोडेखोर, डाकू वगैरे असतात आणि एक मुसलमान पण असतो ज्याची पूर्ण फॅमिली श्रीमंत लोकांना लुटायची आणि ह्या दरोडेखोरांपासून गरीब लोकांना वाचवायची आणि गरीब लोकांना मदत करायची, त्यांना धान्य, पैशाची मदत वगैरे असं. आणि त्याचा मोठासा वाडा असतो. तर जसंच कळतं त्यांना की ह्यांच्या पण बारातवर, ह्या मुलीच्या बारातवर जी अनाथ असते, गरीब असते, दरोडेखोर येतात, तर हे लोक तिथे वाचवायला जातात आणि त्या दरोडेखोरांना पळवून लावतात आणि हा महिला आपल्या घरी घेऊन येतो. तर सकाळ झाल्यावरती म्हणते की मला माझ्या घरी पोचवा. तर तो म्हणतो की इथेच राहा म्हणे, तुला तुझ्या घरचे ऍक्सेप्ट नाही करणार. ती म्हणे नाही नाही, माझा काका खूप चांगला आहे आणि माझी बहीण भाऊ पण माझी वाट बघत असतील. तर तो म्हणे की तू रात्रभर आमच्याकडे राहिली मुसलमानांच्या, तर तुला नाही तरी तो मग घेऊन जातो. तर ते ऍज युजल काका काकू तुला हिंमतच कशी झाली, तू आलीस कशी इथे वगैरे वगैरे करून तिला हाकलून जातात. मग ती यांच्याकडेच राहते, सगळं करते. तर हा जरी मुसलमान असला तरी त्याची दादी ब्राह्मण म्हणजे होती, महाराष्ट्रीयन ब्राह्मण. तर तिच्याकरता म्हणून शंकराचं मंदिर पण बांधलेलं असते. मग ही मुलगी रोज तिथे पूजा बिजा वगैरे करते. त्या मुसलमानाचा मुलगा मग हिच्या प्रेमात पडतो, ही पण त्याच्या प्रेमात पडते. मग ते ठरवतात की दोघेही म्हणजे लग्न करायचं. तर वडील म्हणतात ठीक आहे, म्हणजे आधी नाही म्हणतात, पण मग म्हणतात ठीक आहे, मी करून देतो तुमचं लग्न. आणि मग ही त्यांच्याच बरोबर सगळं राहायला लागते, काम करायला लागते. आणि नंतर आता तिची जी बहीण असते ती पण मोठी होते, तिच्याही बारात निघते. तिच्याही बारातवर परत दरोडा पडतो आणि ह्यांना हे म्हणजे खबर मिळते. मग ही पण असते ते वाचवण्यामध्ये आणि मग ती आपल्या बहिणीला वाचवते आणि मग घरी सोडते. तर मग तिला लगेच काका काकू घेतात आणि मग धन्यवाद देतात, म्हणतात तू होती म्हणून वाचले वगैरे असं. आणि मग म्हणजे ओब्लाइज होते. म्हणजे शेवटी ती हेच दाखवते की मी आता माझा धर्म बदललाय, मुसलमान झाले, पण मी नाते सोडले नाही आहेत आणि मी दोन्ही धर्मांचं पालन करते, असं ते थोडंसं दाखवलेलं. ढाई आखर प्रेम का मजेदार स्टोरी आहे. एक जरा थोडा वयाने मोठा, म्हणजे 50शीतला किंवा 40-50च्या रेंज मधला माणूस दाखवलाय. त्याची बायको आणि त्याची मित्रमंडळी सगळी आणि त्या बायकोच्या बहिणी. तर त्याला कवितेचं खूप वेड असतं आणि त्या कवितेच्या वेडापायी त्याच्या ज्या मित्रमंडळांपैकी एक जण पण म्हणजे वेळात झाला असून तो पण कविता खूप करायला लागला असून त्याची कविता फेमस होते, बुक पब्लिश होते. एक असतो डॉक्टर, तर त्याचे वडील तर त्याला म्हणजे कविता वगैरे नाही, तू डॉक्टर, आणि बिलकुल त्याला म्हणजे स्ट्रिक्ट याच्यामध्ये ठेवलं असतं. आता त्या ज्या दोन बहिणी असतात हिच्या, या वयस्कर माणसाच्या बायकोच्या, तर त्या दोघी बहिणींपैकी एकीला तो जो दुसरा शायर असतो, ज्याचं बुक त्याचे गाणे खूप आवडत असतात, शायऱ्या, तर ती त्याच्या प्रेमात पडलेली असते. मग आपलं पण गाणं ऐकावं त्यांनी म्हणून मग ती रोज पेटीवर मुद्दामून गाणं म्हणत असते आणि हा पण अगदी त्या खिडकीच्या इथे कान लावून ऐकत असतो. मग त्या दोघांना आता कसं मिळवून द्यायचं किंवा त्यांचं कसं प्रेम जमवून आणायचं, तर ही
शक्कल काढते आणि मग त्या दोघांचं जमते आणि लग्न होते. आता छोटी त्या डॉक्टरच्या प्रेमात पडते, पण ती आधी सुरुवातीला त्याला आपलं नाव खोटंच सांगते आणि म्हणते मी कादंबिनी आहे, चौधरींची मुलगी वगैरे असं. तर हा आपला रोज डॉक्टर क्लास सोडून त्या चौधरींच्या घरासमोर जाऊन उभा राहत असतो. आणि मग वडील जेव्हा त्याच्या लग्नाची गोष्ट काढतात तेव्हा म्हणजे वडिलांची इच्छा असते की त्यांच्याच त्या दुसऱ्या मुलीशी, म्हणजे ऍक्च्युली ते तिच्याशीच करून देणार असतात, इंदुमतीशी लग्न. तर तो म्हणतो नाही नाही नाही, मला डॉक्टर त्या यांच्या इंदुमतीशी नाही करायचंय, माझं प्रेम आहे चौधरींच्या कादंबिनीवर. तर ते मग म्हणतात ठीक आहे, आता काय तुझं प्रेम येतं, ते जाऊन त्या चौधरींच्या याच्याशी बोलतात. तर ते म्हणतात ठीक आहे, पण मी एकदा मुलाला पाहतो, भेटतो. म्हणून ते त्यांच्या घरी आलेले असतात आणि हा आपल्या मुलाला बोलवायला जातो तिथे. तर तेव्हा मग ह्यांच्या सगळ्या गलतफहमी दूर झालेल्या असतात. तोपर्यंत त्याला कळतं की अरे नाही, हीच इंदुमती आहे, ही काही कादंबिनी नाहीये वगैरे वगैरे. मग आता काय करायचं, मग परत सगळं खुलासा होतो, सांगणं होते. त्या चौधरीला म्हणजे कसे तरी समजवतात. तर त्यांच्या मित्रमंडळीपैकीच एक जण तयार होतो लग्नाला, म्हणतो ठीक आहे मी तुमच्या मुलीशी लग्न करतो. आणि मग अशा प्रकारे ते सगळं संपतं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा हे मित्रमंडळी वगैरे बसायचे तर कमेंट करताना गमती गमतीवर हा आपल्या बायकोवर खूप कमेंट करत असतो, म्हणून ती रागावून माहेरी गेली असते. पण मग ती पण परत येते, त्या ह्याची कवीची पण बायको परत येते, कारण तिला काही चांगला स्वयंपाक येत नसतो. ते ह्यानी एकदा पाहिलेलं असतं की हिने एकदा पाहिलं असतं की आपण केलेला चहा एवढा प्रेमाने दिलेला तो ओतून दिलाय वगैरे वगैरे. तर तिलाही राग आला असतो, तर ती पण बाहेर निघून गेली असते. पण सगळे शेवटी म्हणजे गमती जमती सगळ्या होऊन शेवटी सगळे म्हणजे त्यांना शेवटी आपल्या बायकोची आठवण येतेच, कारण त्यांचं सगळ्यांचं नितांत प्रेम असते आपल्या बायकोवर. आणि मग सगळे शेवटी आनंदात राहतात. असं ते 10 आखर प्रेम का. मोनीमाला पण एक म्हणजे शेवटी प्रेतात्मा किंवा आत्मा असं दाखवलंय आणि हाव दाखवली. एक असंच कुटुंब म्हणजे श्रीमंत माणूस असतो, त्याचा बिझनेस असतो, रेशमाचा व्यापार वगैरे. पण त्याच्या बायकोचं प्रेम असतं खूप नवऱ्यावर, पण तिचं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम असतं दागिन्यांवर. सारखा तिला काही ना काही दागिना पाहिजे असतो. तर इतके दागिने म्हणजे 4-5 लाखांचे त्या जमान्यात तिच्याकडे दागिने असतात, एक मोठा बक्सा भरून. तर त्यांच्याकडे एक हिचा खूप लांबचा कोणीतरी भाऊ आला असतो, मी मदत करतो म्हणून याच्यामध्ये. ऍक्च्युली तो चांगला नसतो, पैशाच्या लालचीने आला असतो. तर एकदा ह्यांचं समुद्रात जहाज बुडतं आणि याला खूप लॉस होतो. तो म्हणतो मी आपलं घर विकलं एवढं मोठं, तरी तो लॉस भरून काढता येणार नाही. आता मला पैशांची हे करायला, सोय करायला काहीतरी बघायला पाहिजे. म्हणून तो आपल्या बायकोला दागिन्यांकरता विचारतो. तर ती म्हणते अजिबात नाही, तुम्ही कसं काय दागिन्यांचं माझं विचारू शकता आणि विचार करू शकता. मग तो म्हणतो ठीक आहे, मग मला आता कलकत्त्याला जावं लागेल आणि तिथे बघतो काय सोय होते का. आणि मग तो जातो. तर तिथे बरेच दिवस सोय होत नाही. मग तो पत्र पाठवतो, म्हणतो की मला ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी तर काही दिलं नाही, मी बघतो पण काहीतरी होईल सोय. तर तिला मग आता वाटते नाही झाली सोय तर हा परत आपल्या दागिन्यांच्या मागे लागेल. तर ती त्या आपल्या मानलेल्या भावाला, लांबच्या भावाला म्हणते की तू मला माहेरी सोडून ये. तो म्हणतो अरे जिजाजींना येऊ तर दे. तर ते म्हणते नको नको, ते यायच्या आधीच आपण जाऊया. आणि ती तो बक्सा घेते आपल्या याचा आणि ते नावेनी जातात. आता तो लालची असतोच आणि त्याचं डोकं फिरते आणि तो तिला बुडवतो याच्यामध्ये आणि तो बक्सा घेऊन पळतो. पण तो बहुतेक मग पोलीस त्याला पकडतात कुठेतरी, कारण मग हा परत येतो आणि त्याला पैशांची सोय झाली असते. आल्या आल्या तो आपल्या त्या तिथल्या मुनीमला वगैरे विचारतो की काय झालं. तर म्हणे काय माहिती, म्हणे माहेरी गेली बायको. तर जेव्हा तो म्हणे ठीक आहे मग उद्या जाऊन तुम्ही घेऊन या तिला. मग जेव्हा कळतं की ती पोचलीच नाहीये, मग कुठे गेली. मग तेवढ्यात पोलीस येतात की आम्हाला हा बक्सा नदी किनारी मिळाला वगैरे म्हणून.
मग आता तिचा शोध घ्यायला सुरुवात होते. पोलिसही म्हणतात आम्ही घेतोय शोध, पण काही कळत नाही. मग याला सारखे भास होत राहतात, ती आहे आपल्या आजूबाजूला वावरते, रात्री तो तिच्या मागे मागे जातो वगैरे असं. पण मग शेवटी असंच तिच्या मागे 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 जात ती त्याला तलावापर्यंत नेते आणि मग एकदम त्याच्या पायाला तिचं प्रेत लागतं. त्याला ते लक्षात येतं की म्हणजे आता ही जिवंत नाहीये, मेली. तर त्या शॉकने तो पण तिथे मरून जातो. आणि हे सगळं असं बॅकग्राऊंड मध्ये दाखवलंय की एक मच्छीमार तिथे मच्छी पकडत असतो आणि हाच जो मेला व्यापारी तो तिथे बसलेला त्याला दाखवलेला आहे. तर हा मच्छीमार म्हणतो की तुम्ही कोण आहे? तर तो म्हणतो मी असंच इथे हवा पालट करायला आलोय. तर म्हणे अरे आमच्या खेड्यात पहिल्यांदाच मी ऐकतोय कोणी हवा पालट करायला आलोय, कुठे थांबलाय म्हणे. तर तो सांगतो तिथे पुढच्या हवेलीमध्ये. म्हणे तुम्हाला हवेलीतली गोष्ट नाही माहिती, मी तुम्हाला सांगतो. म्हणून तोच त्याला सगळी गोष्ट सांगतो जी त्याच्या बाबतीत घडलेली. मग तो म्हणतो की तुम्हाला खोटं वाटतंय का गोष्ट? म्हणजे नाही खरी आहे, पण त्याच्यात काही चेंजेस आहेत जे म्हणजे असं पाहिजे होतं तसं पाहिजे होतं. तुम्हाला काय माहित असं म्हणून तो जेव्हा पाहतो तर तो गायबच झालेला असतो. मग तेव्हा म्हणजे त्याच्या लक्षात येतो, तो तिथून मग पळ काढतो. त्याला मग लक्षात येते की अरे त्याच माणसाची ही आत्मा होती. असं ते मोनीमाला आहे. आणि शेवटची स्टोरी होती दालिया. 2 राजे असतात. एका राजाला 3 मुली असतात आणि एका राजाला 3 मुलं असतात. तर त्या 3 मुली असलेल्या राजाची इच्छा असते की याच्या 3ही मुलांशी माझ्या मुलीचे लग्न करावं. आणि त्यांचं प्रेम पण असतं एकमेकांवर. पण ह्याला ते पटत नाही आणि तो त्या राजाला मारून टाकतो आणि त्या लढाईत तो मोठ्या मुलीला पण मारून टाकतो. तर ह्या 2 मुली कशा तरी पळ काढतात. त्याच्यातला एक जो त्यांचा वफादार असतो तो मधल्या मुलीला घेऊन तो आपल्याबरोबर पळ काढतो आणि छोटी मुलगी पाण्यात कुठेतरी उडी मारते आणि ती एका माणसाला सापडते आणि मग तो तिचा सांभाळ करत असतो. आता जसे जसे हे लोक मोठे होतात आणि दिवस चालले जातात, मधलीच्या मनामध्ये ते बदला घ्यायचं हे विचार बळकट होत असतात. ही छोटी मात्र सगळं विसरून गेली असते आणि ती त्या गरीब मछुआऱ्याच्या घरामध्ये आनंदाने राहत असते. त्याचीच सगळी चाकरी करत असते आणि सगळं आनंदाने राहत असते. म्हणजे ती विसरून गेली असते सगळं. तर त्याच्यातलाच राजकुमार म्हणजे ज्याच्या वडिलांनी मारलं असं तो छोटावाला राजकुमार तो एकदा बघतो हिला आणि तो ठरवतो की आपण आता हिच्याशीच लग्न करायचं. पण राजकुमाराच्या वेशामध्ये ती करणार नाही म्हणून तो एक सामान्य काम करणारा म्हणून तिच्याशी ओळख वाढवतो आणि तिची सलगी वगैरे असं म्हणजे तिला आपण आवडू अशा सगळ्या गोष्टी करतो. मग एक दिवस ह्या लोकांना कळतं, मधल्या बहिणीला आणि त्यांच्या त्या मुनीमला, की ही जिवंत आहे आणि अशा अशा गावात आहे. मग हे लोक तिथे जातात आणि मग ती सापडते. बहीण मग तिला खूप समजवते की अरे तू कशी विसरलीस, आपल्याला बदला घ्यायचा आहे, कसं काय तू लग्नाला तयार झाली वगैरे असं. तर मग ही म्हणते की ठीक आहे आपण आता प्लॅन करू. राजाने निरोप पाठवलाय ना की लग्न करायचं, तर आता आपण प्लॅन करू की तू लग्नाकरता तयार हो, दाखव की मी लग्नाला तयार आहे आणि त्याचा काटा काढतो, त्याला बदला घ्यायचाय. तर पूर्ण वेळ मग त्यांचा प्रवास दाखवलाय जंगलात नाही जाताना आणि हा बरोबरच असतो. म्हणजे जो राजा आहे जो सामान्य माणसाच्या रूपामध्ये असतो. तर ती त्याला आपला हटकून विचारते, तुला काहीच वाटत नाहीये मी लग्न करणाऱ्या दुसऱ्या माणसाशी? तर म्हणतो नाही काय वाटायचंय, तू छान मोठ्या घरी चालली आहे हे ते वगैरे असं करून. आणि मग ते लोक पोचतात आणि ती ठरल्याप्रमाणे कट्यार बिटार घेऊन आत जाते आणि बघते तर काय हा समोर. आणि मग तो सांगतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुला पाहिलं तेव्हाच ठरवलं, पण तू हो म्हटलं नसतं आणि तुझ्या घरच्यांनी हो म्हटलं नसतं, म्हणून मग मी हे सगळं नाटक घडवून आणलं. ती बेहोशच होऊन जाते आणि मग हातात ना कट्यार पळते. तिचा आवाज ऐकून तिची मोठी बहीण आत धावत येते. मग तिलाही कळते, मग तिलाही मग तो पश्चाताप होतो की आपण बदल्याच्या आगीमध्ये अगदी आंधळ झालो होतो. हे लोक खरं एकमेकांवर प्रेम करतात ते, तर आता आपण हे सगळं सोडून आपल्या याच्यात निघून जाऊ. आणि मग अशा प्रकारे त्या दोघांना तिथेच सोडून ते निघून जाते. तर अशा प्रकारे
ह्या रवींद्रनाथच्या स्टोरीज सुंदर सगळ्या आहेत, छान आहेत. प्रत्येक याच्यातनं काही ना काही शिकण्यासारखं आहे. तेव्हाचं सोशल लाईफमध्ये म्हणजे त्या काळच्या याच्यात कसं होतं आणि रवींद्रनाथ टागोरनी प्रत्येक वेळेस हे कसं सांगायचा प्रयत्न केला किंवा मनातली एखाद्या बाईला किंवा एखाद्या स्त्रीला काय वाटू शकतं किंवा तिच्या मनाचा कसा कोणी विचार करत नाही त्या काळात. तिला पण मन आहे, तिला पण भावना आहेत, तिला पण ॲम्बिशन्स आहेत. हे सगळं दाखवायचा प्रयत्न केलाय त्या काळामध्ये आणि सुंदर सुंदर चित्रण केलेलं आहे. छान आहे.